नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. बंपक लोकांवरच या कायद्याचा बडगा बसत नाहीये ना, तोवर हे असले भोंदू खरात बाबा, एरंडे बाबा, लवंडे बाबा हे गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवत राहणारच आहे. अहो, जिथं सुरू आहे लिंग पिसाटांचा कल्ला, नुसता कल्ला, तो कसला आलाय कायद्याचा बालेकिल्ला. सध्या ना एक चित्र दिसतं आपल्याला. पोलीस स्टेशनमधून 4-5 हवालदार एका आरोपीच्या बखोटाला धरून आणतायत आणि तो आरोपी विवळत बोलतोय, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. म्हणजे तुम्हीच बघा, मस्करी नाही करत, बघा. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. आता हे नित्यातच झालंय, पण नाशिक जिल्हा खरंच कायद्याचा बालेकिल्ला आहे का? ज्या जिल्ह्यात दररोज उठून एक नवं कांड घडतंय, तो अशोक खरात झाला, ज्याने लिंग पिसाटगिरीची जत्राच मांडली होती. एक नाही तर 58-59, आता किती आहेत माहीत नाहीत, म्हणजे हे नंबर येतात मार्केटमध्ये, अशा महिलांशी टेबल टेनिस खेळतानाचे व्हिडिओ बनवून त्यानं महाराष्ट्रातल्या आंबट शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. खरातमुळे नाशिक जिल्हा बदनाम झालाच झाला, पण त्याला कोठडीत तुडवल्यानंतर तो कसा लंगडी घालत घालत बाहेर आला आणि तोंडानं कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला वगैरे बोलत होता, हे आपण पाहिलं. नाशकातले पोलीस सोशल मीडियावर झळकायला एवढे उतावीळ झालेत का, असा प्रश्न पडतो. कारण हा खरात बाबा साधासुद्धा असा मी नाही. त्याला कोठडीत तुडवला वगैरे निव्वळ आपण आपल्या मनाचं समाधान करून घ्यायला बोलायचं. कारण जो खरात एका क्षणी लंगडत होता, तो दुसऱ्या एका फ्रेममध्ये मीडियापासून तोंड लपवून कसा टुणू पळत धडधाकट होता, हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणजे पोलीसच अशा आरोपींना सांगतात का कानात, बाहेर पडलास की तुला लय तुडवलाय, अशा आविर्भावात लंगडत लंगडत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायचं. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला नाही, हे आजवरच्या असंख्य प्रकरणांनी सिद्ध झालेलं आहे. तरी हा कसला अट्टहास आहे, उगाच आपलं बरळत राहायचं, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अरे बाबांनो, ज्या जिल्ह्यात चाललाय लिंग पिसाटांचा नुसता कल्ला आणि म्हणे हा कायद्याचा बालेकिल्ला. बाबा खरात नंतर परवाच एक अजून बाबा समोर आलाय. तो एक स्वयंघोषित झोलाछाप पत्रकार आहे म्हणे. याचं मॅटर कसं बाहेर आलं तर हे एक असं प्रकरण निघालंय की जिथे फिर्यादीच आरोपी ठरला. कसं ते सांगतो तुम्हाला. हे सगळं सुरू झालं 2 एप्रिलला. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात एका 63 वर्षीय व्यक्तीनं काही लोकांविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. हे लोक माझ्याकडे खंडणी मागतायत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जे काही संशयित होते त्या 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून मोबाईल, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, लॅपटॉपचे हार्ड डिस्क हे सगळं जप्त केलं आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू झाला. मग तपासात जे समोर आलं ते थरकाप उडवणारं होतं. या डिजिटल पुराव्यांमध्ये सापडले तब्बल 121 अश्लील व्हिडिओज आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर हा जो तक्रारदार होता ना, तो रवींद्र एरंडे या व्हिडिओत दिसत होता. पोलीस क्षणभर चक्रावले, पण यानंतर प्रकरणानं घेतलं आणखी एक गंभीर वळण. एका महिलेनं पुढे येत आरोप केला की सरकारी नोकरीचा आमिष दाखवून तिचं या एरंडेनं वारंवार लैंगिक शोषण केलेलं आहे. फक्त एवढंच नाही, तर ती महिला अनुसूचित जातीची असल्यानं आणि हे त्याला माहीत असूनही तिचा गैरफायदा घेतला गेला. या प्रकरणात आता एरंडेवर ॲट्रॉसिटी कायदा, IT ॲक्ट अशा अनेक कायद्यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 2003 पासून नाशकातला हा थोर समाजसेवक, पत्रकार, त्याचं एक साप्ताहिक आहे आणि एक चिल्लर यूट्यूब चॅनलही आहे, असं लोक सांगतात. तर हा स्वतःला पत्रकार, NGO चालवणारा एक समाजसेवक वगैरे म्हणवणारा माणूस जो आहे, तो उठसूट याला पकड, त्याला पकड, पुरस्कार दे, त्याचा सन्मान कर, असे उद्योग करून समाजात स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो आणि या सोंडक्याकडे लोक आपल्या समस्या घेऊन यायला लागतात. कुणी नोकरी मागायला येतं, कुणाला कॉलेजचं ॲडमिशन हवं असतं. एकाच्या तर घटस्फोटाचं देखील प्रकरण या एरंडेकडे आलं होतं. असे जे का रंजले गांजले लोक ह्या एरंडेकडे मदतीसाठी यायला लागले, त्यात महिला तरुणी जास्त होत्या. त्यांना भूलथापा देऊन फसवून त्यांच्यासह नको ते कृत्य
तो आपल्याच ऑफिसात करू लागला, कधी त्याच्या ठरलेल्या लॉजवर, सातपूरमध्ये एक लॉज आहे, त्या लॉजवर जायचा, जिथंही यानं कॅमेरे फिट केलेले असायचे आणि त्याचे काय व्हिडिओ जे काय होतं, जे व्हिडिओ काढले जायचे, त्या व्हिडिओ फुटेजचं तो काय करायचा, बायकांना ब्लॅकमेल करायचा, पैसे मागायचा, पुन्हा पुन्हा शरीर संबंध ठेवायला लावायचा. याच्याही पलीकडे तो आपल्या सेक्स टेप काही पॉर्न साईटवर विकायचा देखील, म्हणजे आम के आम और गुठलियों के भी दाम. त्याचे व्हिडिओज ज्या लॅपटॉपमध्ये होते, त्या लॅपटॉपची हार्ड डिस्क चोरी झाली होती. चोरणारे खरं तर एरंडेच्याच परिचयाचे होते. त्यांना मागच्या 20 वर्षात एरंडेनं चालवलेला नंगानाच ठाऊक होता. त्यांनी या लॅपटॉपमधल्या डेटाच्या आधारे एरंडेला एक्सपोज करण्याच्या धमक्या देत त्याच्याकडे 12 लाख रुपये मागितले होते. हा एरंडे पुरता घाबरला होता. त्यानं काय केलं तर या लॅपटॉपची हार्ड डिस्क चोरणाऱ्यांना बाबापुता करून 10,000 रुपये चिटकवले आणि गप्प केलं सुरुवातीला. पण हे लोक 10,000वर सेटल होणारे नव्हते. त्यांनी पुन्हा एरंडेकडे पैसे मागितले. त्यानंतर हा बाबा गेला पोलिसात. पुढे त्याच्या संशयावरून संबंधित चोरांना अटक झाली. हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह असं बरंच काही त्यांच्याकडून रिकवर झालं, ज्यात या एरंडेच्या काळ्या कृत्यांच्या व्हिडिओ क्लिप्स होत्या. 2003 पासून, म्हणजे हा बाबा 40शीत असल्यापासून बायकांना छळत होता. त्याच वयाच्या 63व्या वर्षी देखील त्याचा म्हातारचळ संपला नव्हता. पण अखेर जो स्वतःच्याच खंडणीचा बळी म्हणत रडत भेकत होता, तोच आता गंभीर गुन्ह्यामधला एक आरोपी ठरलाय. हा एरंडे सध्या पोलीस कोठडीत आहे. आज त्याची खातिरदारी सुरू आहे. बायकांना ब्लॅकमेल करून लुटणं, सतत अत्याचार करत राहणं, या पलीकडे जाऊन त्याने या व्हिडिओ क्लिप्स पॉर्न साईट्सवर विकूनही रगड पैसा कमावला होता. तर हे काही कमी होतं का? तर आता तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वाढलेली आहे. मित्र, तुम्हाला काय वाटतं, हे एकट्या एरंडेचं काम आहे की एखादं मोठं सेक्स रॅकेट याच्या मागे काम करतंय? कसं आहे ना, मागे उरणमधल्या एका महिला पत्रकाराबद्दल असंच काहीतरी कानावर पडलं होतं माझ्या, पण त्याच्यावर अधिक तपास करण्याआधी बाईंनी पोलीस बिलीस सगळ्यांना मॅनेज करून टाकलं असं म्हणतात आणि काही आपल्या हाती लागले नाही. पण एक मात्र निश्चित, आपल्या कामगिरीबाबत धडाकेबाज स्टाईलचा दिखावा करून आरोपींना लंगडायला लावणारे, अमुक एक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणारे कायद्याचे जे रक्षक आहेत ना, या टाईपचे, हे दबंग स्टाईलचे, या जोवर महाराष्ट्रात आहेत आणि या भंपक रक्षकांवर जोवर कायद्याचा सगळा हा कायद्याच्या संरक्षणाचा भार आहे, तोवर ही सगळी दिखावेगिरी, हा सगळा काव्यबाजपणा हा सुरूच राहणार आहे. त्यामुळे या भंपक लोकांवरच या कायद्याचा बडगा बसत नाहीये ना, तोवर हे असले भोंदू खरात बाबा, एरंडे बाबा, लवंडे बाबा हे गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवत राहणारच आहेत. अहो, जिथं सुरू आहे लिंग पिसाटांचा कल्ला, नुसता कल्ला, तो कसला आलाय कायद्याचा बालेकिल्ला. दुर्दैवानं नाशिकबद्दल असं बोलावं लागतंय, पण खरंच नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे का, हा प्रश्न नाशकातल्या पोलीस यंत्रणेनं स्वतःला विचारून पाहावा आणि काय उत्तर येतंय हे पाहावं. म्हणजे त्यांचं त्यांनाच कळेल कुठला जिल्हा आणि कुठला बालेकिल्ला, नाही का? आता यावर आपलं काय मत आहे कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.